नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये तुफान पावसाचं सावट आता बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आता पुढच्या 2 तासात दाखल होत आहे। एक नवीन वादळी सिस्टम देखील आपल्याला बघायला मिळत आहे। नवीन वादळी परिस्थितीचा प्रभाव राज्यामध्ये बघायला मिळणार आहे। असं नाही की आता परतीचा पाऊस जाईल, मान्सून गेला व पाऊस उघडणार, मात्र तसं नाहीये। एक वादळी परिस्थिती आता बंगालच्या उपसागरात देखील तयार होण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। खूप मोठं पावसाचं संकट हे बघायला मिळत असून आता पावसाला सुरुवात झालेली आहे। रात्र तर खूप महत्त्वाची ठरणार असून जरी आता काही भागात वाटत असेल पाऊस नाहीये, ऊन पडल्यासारखी परिस्थिती वाटत असेल, मात्र तसं समजू नका। येत्या 2 तासात तुम्हाला खरा मोठा बदल झालेला दिसेल। आता फक्त तुम्हाला 5 ते 4 मिनिटं लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याचा हवामानाचा अंदाज सर्वात आधी तुम्हाला सविस्तर बघायला मिळणार आहे। पण त्यापूर्वी एक छोटंसं काम करा, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे कसं रोज तुम्हाला सविस्तर हवामान अंदाज या चॅनलवरती बघायला मिळेल। व तसेच एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा तालुका जो असेल तो तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तुमच्या तालुक्याचा जिल्ह्याचा अंदाज याच व्हिडिओच्या माध्यमातून दिला जाईल। तर चला पाहूयात आजचा हवामान अंदाज। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर पुढचे काही तास राज्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। लातूर, शिरूर, अंतपाल, औसा, निलंगा मध्यम ते मुसळधार हाय अलर्ट राज्यामध्ये आता आहे। सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले असून महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी देखील आता घोषित करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व नाही, मात्र बीड जिल्ह्यातील काही शाळांना सध्या सुट्टी आहे। अंबेजोगाई तालुक्यात पावसाने हाकार काल माजवलेला होता। अचानकपणे आलेल्या पावसाने तलाव अक्षरशः फुटला। काल तर असं शेतकऱ्यांना वाटत होतं पाऊस येणार नाही, पाऊस उघडल्यासारखं वातावरण दिसत आहे, मात्र आपण अंदाज दिला होता त्यानंतर 2च तासात खूप मोठा पाऊस सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। आता सुद्धा महाराष्ट्रात पाऊस आणखीन तीव्र आज होणार असून आता पुढच्या काही तासात प्रत्येक जिल्ह्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं वातावरण बघायला मिळणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्याकडे हा पाऊस सरकत आहे अशा जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा, सर्वात पहिला जिल्हा लातूर जिल्हा, खूप मोठं भयानक वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे। यामध्ये आता शिरूर, अंतपाल, लातूरचे भाग असतील मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण या ठिकाणी आता सक्रिय होणार आहे। बर्दापूर तालुक्यामध्ये अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस येत्या 2 तासात दाखल होणार असून रेणापूर, बोडका, बर्दापूर येत्या 2 तासात मोठा हाय अलर्ट असून लातूर रोड पशे देखील सतर्क राहा, कारण एक मोठं विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचं वातावरण या ठिकाणी दाखल होत आहे व अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं खूप गरजेचं ठरणार आहे, हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्यावं। तसेच इकडे उदगीरचा भाग असेल, उदगीर साईडचा भाग मध्यम ते जोरदार तर मुसळधार पावसाने व्यापून जाणार आहे। लातूरचा भाग मध्यम ते जोरदार पावसाने व्यापून जाईल। बोडका, बर्दापूर, रेणापूर येत्या 2 तासात मोठा पावसाचा हाय अलर्ट आता बघायला मिळणार आहे। तर चला आता तुफान पावसाचं संकट कोणत्या दिशेने सरकत आहे, येत्या 2 तासानंतर कसा पाऊस राहील, रात्रभर कोणत्या जिल्ह्यात मुसळधार ते ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहणार आहे, सर्व जिल्ह्यांचा अंदाज आता बघायला मिळेल व तुमच्या जिल्ह्याचा देखील पावसाचा अंदाज आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही हा हवामान अंदाजाचा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्यात कसं पावसाचं वातावरण राहील सर्व काय आता बघायला मिळणार आहे। तर चला पाहूयात। तर इकडे बघा, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बऱ्याच कमेंट केलेल्या आहेत। आता तुम्ही पण तुमच्या जिल्ह्याची कमेंट नक्की सांगा, कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव कळवा। आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या असल्यामुळे लातूर जिल्ह्याचा एक हवामान अंदाज देऊयात। लातूर जिल्ह्यामध्ये आता जोरदार पाऊस राहणार आहे। येत्या 2 तासात पावसाचा जोर आणखीन तेवढं होणार आहे, त्यामुळे सतर्क राहा, तीव्र पावसाची शक्यता आहे। निलंगा तालुक्यातून कमेंट आलेल्या होत्या, निलंगा तालुक्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज। येत्या 2 तासात अतिशय भयानक पाऊस वाढेल, कारण सध्या निलंगा, औसा, किनकोटचा भाग असेल मुसळधार पाऊस, भयानक पाऊस सध्या सुरू झालेला आहे, याची व्याप्ती आणखीन तीव्र होणार आहे। तसेच इकडे हा पाऊस औसाचा भाग असेल, बेमिलचा भाग असेल, पेठ, मुरुड, लातूरचा भाग अतिशय भयानक स्वरूपाचा आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस आहे। येत्या 2 तासात तीव्रता आणखीन व्याप्ती आणखीन वाढत जाणार आहे, त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहावंच लागणार आहे, कारण हे खूप मोठं पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर धाराशिवचा भाग आहे, कामनगाव, बेमिलीचा भाग असेल, धाराशिव जिल्ह्यात मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या कसा पाऊस राहील, तर येत्या 2 तासात तुमच्या जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस राहणार आहे, हा अंदाज लक्षात घ्या। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील बघूयात, कारण की काही जिल्ह्याकडे मोठं अस्वानी संकट आता बघायला मिळणार आहे। तुफान वादळी स्वरूपाचा पाऊस आता 2च तासामध्ये दाखल होणार आहे। तर चला त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। तर इकडे बघा, यामध्ये आता
पहिला जिल्हा नांदेड जिल्ह्यात देखील येत्या 2 तासात तुफान पाऊस येत आहे. नांदेड परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या. त्यांच्या जिल्ह्याचं नाव त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं. मग आता कमेंट केली आहे म्हटल्यावर त्यांच्या जिल्ह्याचा देखील आता अंदाज आपण देतच आहोत. या ठिकाणी बघा, पाथरी, सेलू, जिंतूर, परभणी, बसमत या भागातील शेतकरी मित्रांनो सतर्क राहा. विजांच्या कडकडाटासह आता पाऊस दाखल होत आहे. बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज बघायला मिळेल. आता परभणी, बसमत, पूर्णा, पाथरी, माजलगाव, सेलूचे भाग असतील मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचं आगमन या ठिकाणी होणार असल्यामुळे सतर्क राहा. जिंतूर, हिंगोली, पुसदचे भाग असतील, उमरखेड साईडचा भाग असेल, अतिशय जोरदार पावसाचं आगमन याही ठिकाणी होणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे. परतूर तालुका, जालना, अंबडचा भाग असेल मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. माजलगाव साईड, इकडे परळी साईडला देखील पुढचे खूप तास महत्त्वाचे ठरणार असून सतर्क राहा. वाहुनी पूर परिस्थिती निर्माण होईल असा देखील पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी दाखल होईल. खूप मोठं पावसाचं क्षेत्र याही ठिकाणी आता दाखल होत चाललेलं आहे. तर चला आता तीव्रता पाऊस कोणत्या भागामध्ये जास्त दाखवणार आहे अशा जिल्ह्यांची व तालुक्यांची पण नावे तुम्हाला आता राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये सांगतो. आता फक्त लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघा, कारण एक भयानक स्वरूपाची वादळी परिस्थिती आता धडक देणार असून त्याचा प्रभाव मराठवाड्यामार्गे इकडे उत्तर महाराष्ट्राकडे देखील होत जाणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे व विदर्भात देखील एक मोठं पावसाचं वातावरण तयार होणार असून 17 जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचं संकट आता महाराष्ट्रामध्ये आता व पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे व रात्रीला खूप मोठा अलर्ट असणार आहे. यामध्ये सतर्क राहणे देखील खूप गरजेचे राहील. तर चला, मोठा अलर्ट असणारा पाऊस कोणत्या जिल्ह्यात बघायला मिळेल ते लगेच बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर भयानक स्वरूपाची परिस्थिती सध्या निर्माण होत चाललेली आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध राहा, कारण भयानक स्वरूपाचा पाऊस औदाचा भाग असेल, औसाचा भाग असेल या ठिकाणी सक्रिय झालेला आहे. मुसळधार पावसाचं वातावरण दाखल झालेलं आहे. शिरूर अंतपालला भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. हा पाऊस इकडे धाराशिव, कळंब तालुक्यामध्ये पुढच्या काही तासात दाखल होणार असून अतिमुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. उदगीर साईडला देखील भयानक स्वरूपाचं वातावरण आता निर्माण होत आहे. एक मोठा पावसाचा अलर्ट आता सक्रिय होणार असून इकडे मुखेड, देगलूरचे भाग असतील याही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे बिदर साईडचा भाग असेल, उदगीर साईडचा भाग असेल, या भागातून पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे. उमरगा, अक्कलकोटला तुफान पावसाचा अलर्ट असून आता येत्या 2 तासात नदी नाले वाहतील. आळंदा, अक्कलकोटचा भाग असेल, एनकी, सोलापूर भयानक पावसाची स्थिती आता बिघडणार आहे. खूप मोठं पावसाळी वातावरण दाखल होणार असून सतर्क राहण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. पंढरपूर, सोलापूर, एनके, सांगोलेचा भाग असेल, इंदापूरचे काही भाग असतील, या भागामध्ये पिलव, अकलूजचे भाग एक तुफान पावसाचं वातावरण आता सरकणार आहे. आता हे सध्या स्थितीला 100 ते 150 किलोमीटर अंतरावरचे एक मोठं पावसाळी वातावरण हे पुढं कोणत्या तालुक्याकडे जात आहे. तर आता चला त्या तालुक्यांची तुम्हाला नावे सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता, हे पावसाळी वातावरण आता पूर्वेकडून येत आहे. पूर्वेकडून देखील काही भागात पश्चिमेकडे जात आहे. तर काही भागामध्ये जर विचार केला तर पश्चिम साईडकडून हे एकदम उत्तर साईडकडे देखील वातावरण जातानाची परिस्थिती बघायला मिळणार आहे. तर चला, आता हे जे 100 ते 150 किलोमीटर अंतरावरचं मोठं पावसाळी वातावरण आहे ते आता महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याकडे सरकत चाललेलं आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. जर हे तुमच्या जिल्ह्यात आलं तर 100% खूप मोठा भयानक पाऊस होईल. नदी नाले वाहतील. काही ठिकाणी जे आहे ते अतिशय अधिक पाऊस झाल्यामुळे नदीचे पाणी शेतामध्ये जाऊ शकते, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर चला लगेच अंदाज बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये हा पाऊस आता सर्वात आधी मोठं क्षेत्र कोणत्या तालुक्यात दाखल होणार आहे तर बार्शीमध्ये फक्त 40 मिनिटं शिल्लक आहेत. 40 ते 45 मिनिटात दाखल होईल. यामध्ये 100% पाऊस सुरू होणार आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. वैरागचा भाग असेल, कुरुडवाडी, परंडा हे जे 1, 2, 4 तालुके आहेत या ठिकाणी 40 ते 45 मिनिटात बार्शीत वातावरण येताच परंड्यामध्ये लगेच 30 मिनिटात दाखल होईल व तुफान पाऊस बघायला मिळेल. अतिशय मुसळधार पावसाची शक्यता ही 100% या भागात राहील असा एक परफेक्ट अंदाज आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. खूप मोठं तुफान पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. कुरुडवाडीचा भाग असेल, अकलूज, पंढरपूर, एनकीचा भाग आहे, सांगोलेचा भाग असेल, तुफान पावसाचा अंदाज आहे. मुसळधार पावसाचं वातावरण राहणार आहे. परंडा, बार्शीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आता दाखल होत असून शेतकरी मित्रांनो सतर्क राहा. मोठं पावसाळी वातावरण आता दाखल होत चाललेलं आहे. येत्या 2 तासात हे वातावरण किंवा 2.5 तास लागतील, पण 100% केज तालुका, अहमदपूर तालुका देखील व्यापून टाकणार आहे. या तालुक्यात देखील याचा प्रभाव सुरू होणार असून मुसळधार पावसाची शक्यता या तालुक्यांमध्ये हा प्रभाव आपल्याला दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. खूप मोठं पावसाळी वातावरण आहे. त्यानंतर इकडे
कळंब तालुका असेल, तसेच बोटका भाग असेल, रेणापूर, तारखेड, मस्सा, भूमचा भाग असेल, येत्या 2 तासात या ठिकाणी पाऊस पूर्ण व्यापून टाकणार असून जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या. मग आता कमेंट केली आहे म्हटलं त्यांच्या भागाचा देखील अंदाज आपण आता देणार आहोत. तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची कमेंट करा. तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज आता लगेच या व्हिडिओमध्ये सांगतो. तर इकडे बघा, चौसाळा, जामखेड, सतर्क राहा, कडाचा भाग असेल, बीड जिल्हा महत्त्वाचं म्हणजे इकडे कडा, जामखेड, चौसाळा, केज तालुका व बीड जिल्ह्यात तुफान पाऊस आता दाखल होणार आहे. हे जे काही तालुके जिल्हे बघायला मिळत आहेत या ठिकाणी पावसाची तीव्रता वाढणार आहे. नंतर हे वातावरण आणखीन तीव्र आता 100% होणार आहे. त्यानंतर इकडे बघू शकता हे वातावरण आता जोर धरत आहे. यामध्ये सिलूच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे. पाथरी उत्तर साईड व सिलूच्या भागात सध्या पाऊस सुरू झालेला असून याची तीव्रता आणखीन वाढेल. मुसळधार स्वरूपाचा पाऊस आता पुढच्या 2 तासात बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. खूप तीव्रता अधिक बघायला मिळत आहे, कारण की सध्या लातूर जिल्ह्यात असा भयानक पाऊस सुरू आहे की यामध्ये विजांचं प्रमाण देखील अधिक बघायला मिळत आहे. शेती पिकांचं नुकसान तर प्रचंड आता होणारच आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, योग्य ती काळजी घ्या. शेतीची काही छोटी मोठी काही कामे असतील, कांदा काढून ठेवलेला असेल, इतर पीक काढून ठेवलेलं असेल, सोयाबीन काढले असेल तर व्यवस्थित झाकून ठेवणे देखील गरजेचं राहील. तर चला, यामध्ये बघू शकता नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा पाऊस आता वाढत जाणार आहे. परळी तालुक्यात येत्या 2 तासात पाऊस वाढण्याचा एक अंदाज बघायला मिळू शकतो. एक तीव्र वातावरण आता सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे. माजलगाव तालुका व सेलू तालुका या ठिकाणी पाऊस आता वाढत जाईल. मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचं आगमन आता येत्या पुढच्या 2 तासामध्ये होण्याचा अंदाज आहे. यामध्ये कोणत्या भागात अधिक तीव्रता राहील तर इकडे माजलगावच्या उत्तर साईडला अधिक तीव्रता राहणार आहे. तसेच पाथरी, परभणीमध्ये देखील पावसाचा जोर आता वाढणार आहे. तर चला, एक मुसळधार पावसाचं क्षेत्र आता उत्तर साईडकडे देखील सरकत चाललेलं आहे. याचा कोणत्या जिल्ह्यात पाऊस सुरू होईल ते देखील लगेच सांगतो. तर इकडे बघा, वाशिम जिल्ह्यात देखील अलर्ट आहे. वाशिम जिल्हा, पांढरकवाडा तुफान पाऊस आता दाखल होत असून इकडे यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो, कालच सांगितलंय आज पाऊस खूप जास्त राहणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. खूप मोठं वादळी वातावरण या ठिकाणी बघायला मिळत असून यवतमाळ, पुसद, वाशिम, हिंगोली, पांढरकवाडा, कारंजाचा भाग असेल, अकोला, अमरावती, खामगाव मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. लोणारचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी अधिक तीव्रता देखील राहण्याचा अंदाज असून यवतमाळ जिल्ह्यात देखील मोठा अलर्ट बघायला मिळेल. तुफान पावसाचं वातावरण याही ठिकाणी राहणार आहे. यवतमाळ, नेरचा भाग असेल, तसेच इकडे बाबुळगाव, कलमचा भाग असेल, तसेच इकडे कोल्हापूर साईड, देवली साईडचा भाग असेल. जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता 100% बऱ्यापैकी भागात आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सतर्क राहा. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 100% आपल्याला बघायला मिळणारच आहे. तसेच आता अधिक तीव्रता पावसाची कोणत्या भागामध्ये राहणार आहे तर चला लगेच पाहूयात. तर इकडे बघा, यामध्ये आता अमरावतीला अधिक पाऊस बघायला मिळत आहे. अमरावती, दर्यापूर, मूर्तिजापूर, अकोला सध्या पाऊस सुरू झालेला असून सध्या मूर्तिजापूरला पाऊस सुरू झालेला आहे. विजांसह सध्या पाऊस या ठिकाणी सुरू असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, सतर्क राहा. नदी नाली वाहतील अशा मोठ्या थेंबाचा पाऊस सध्या सुरू आहे. हा पाऊस इकडे अकोल्याला जाणार आहे. अकोल्याच्या भागात याची तीव्रता वाढण्याचा अंदाज बघायला मिळेल. अकोला, नेर, कारंजा, मंगरुळपीर, दरवा 2 तासात भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण दाखल होणार आहे. तीव्र पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळणार आहे. यवतमाळ, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, दरवाचा भाग असेल, रुई, डिग्रस, पांढरकवाडा, काप, पुसदचा भाग असेल, वाशिमचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते. काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज देखील 100% राहणार आहे. हे देखील लक्षात घ्या. मेहकर, रोणा, रिसोडचे भाग असतील, याही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. अकोला साईडला देखील पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावतीचा भाग असेल, याही ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. नेरचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या काही तासात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजून वातावरणात काही बदल झाले तर लवकरच अजून एक पुढचा व्हिडिओ येत आहे. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत सविस्तर अंदाज आपण देणारच आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.